नमस्कार. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण हे जे आजचं जे बजेट आलं आहे ते युनियन बजेट वगैरे ही जे बजेट होतं ते युनियन बजेट वगैरे ही बजेट वगैरे होतं. हे बजेट वगैरे आहे यावेळेस युनियन बजेट वगैरे दरवेळेस आपलं फेब्रुवारीमध्ये येत असतं. पण यावेळेस ही जे बजेट आहे ते आपल्याला इलेक्शन असल्यामुळे एकदा इंटरिम बजेट आणि पुन्हा युनियन बजेट वगैरे असे दोन आलेले दिसत आहेत. हे जे बजेट होतं ते युनियन बजेट वगैरे हे बजेट होतं. ह्या बजेटमधील काही महत्त्वाचे पॉईंट वगैरे आपण पाहणार आहोत. ह्या बजेटमध्ये नेमकं महत्त्वाचे पॉईंट काय काय होते तर या बजेटमध्ये पाहिले तर पहिल्यांदा पाहूया म्हणजे 1.48 म्हणजे 1.48 लाख करोड रुपये वगैरे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी वगैरे अलाव करण्यात आले आहेत. तसेच ॲग्रिकल्चर आणि त्या रिलेटेड सेक्टरसाठी 1.52 लाख करोड रुपये वगैरे अलाव करण्यात आले आहेत. हे जे अलाव करण्यात आले म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी ही जे रक्कम वगैरे अलाव करण्यात आली आहे शेती क्षेत्रातील म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रातील उत्पादनं वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे पुरवले जाणार आहे. त्यातून शेती पिकांचे सर्वेक्षण तसेच मातीची तपासणी अशा सर्व गोष्टी वगैरे या सर्व गोष्टीची माहिती वगैरे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. हवामानाचा कमी परिणाम होणाऱ्या जाती आणल्या जातील म्हणजे व्हरायटीज वगैरे आणल्या जातील. त्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये 32 पिकामधील 109 व्हेरायटीज वगैरे आणल्या जातील विविधसाठी. तसेच डाळी आणि तेलबियांचे म्हणजे तेलबियांसाठी मिशनवर वगैरे फास्ट मोडवर वगैरे काम सुरू असेल. तसेच भाजीपालाचं उत्पन्न वाढवण्यासाठी क्लेटर्स योजना वगैरे आणल्या जातील. तसेच FY 24मध्ये 25मध्ये वगैरे 400 जिल्ह्यातील खरीप पिकांचे वगैरे डिजिटल सर्वे वगैरे करण्यात येणार आहेत. तसंच पुढील जे पॉईंट आहे जो पॉईंट आहे म्हणजे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीबद्दल काय म्हणलं आहे. इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीबद्दल पाहिलं तर टॉप 500 कंपन्यांमध्ये पुढील 5 इयर्समध्ये जवळपास 1 कोटी तरुणांचा वगैरे फायदा होण्यासाठी त्यांना वगैरे तिथे ट्रेनिंग दिली जाणार आहे. 12 महिन्यापर्यंत हा तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यामध्ये घेता येणार आहे. 12 महिन्यापर्यंत वगैरे. याशिवाय पर मंथ पाहिलं तर पर मंथ ही जी ह्यांची जी सॅलरीज वगैरे असेल म्हणजे पर मंथ 5,000 आणि वन टाइम 16,000 वगैरे प्रशिक्षण घेणाऱ्याला म्हणजे ट्रेनिंग घेणाऱ्याला वगैरे दिले जातील. त्यात पाहिलं तर 20 लाख तरुणांचा वगैरे एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग म्हणजे 20 लाख तरुणांना वगैरे एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग वगैरे दिली जाणार आहे. तसेच आणखी काय याच्यामध्ये काय म्हणलं आहे कंपनीचा म्हणजे कॅन्डिडेट जो प्रशिक्षणाचा आणि इंटर्नशिपच्या भत्त्यामधील 10% 10% खर्च हा कंपनीच्या CSR निधीतून वगैरे दिले जाणार आहे. देशात 12 इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मंजुरी देण्यात वगैरे आलेली आहे. तसेच महिलांच्या संबंधित योजनासाठी
3 लाख करोड रुपये वगैरे रक्कम वगैरे निश्चित वगैरे करण्यात आली आहे. त्यांना अलाव वगैरे करण्यात आली आहे. म्हणजे नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल वगैरे उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारे सुविधामध्ये नोकरी करणाऱ्या वर्गातील महिलांची वगैरे संख्या वगैरे वाढवण्यासाठी ही प्रोत्साहन वगैरे इथे देण्यात येणार आहे. त्याला सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कॉर्पोरेशन पॉलिसी राबवण्यात येणार आहे. याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाखाची आर्थिक मदत वगैरे केली जाईल. तर तसेच आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मुद्रा लोन योजनेसंदर्भात आहे. म्हणजे अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्यांनी तरुण कॅटेगरी अंतर्गत अर्ज घेतला आहे, म्हणजे कर्ज वगैरे घेतला आहे, पहिलं कर्ज वगैरे, आणि ते यशस्वीपणे परतफेड त्याची जर त्याने केली असेल तर त्यासाठी युवकांना त्यांची आता जी कर्जाची वगैरे जी मर्यादा असेल ती 10 लाखाऐवजी 20 लाख वगैरे केली जाणार आहे, असं या बजेटमध्ये वगैरे आपल्याला सांगितलेलं दिसत आहे. पंतप्रधान सूर्योदय मार्फत वगैरे वीज जी योजना आहे त्या योजनेतून 1 करोड घरांना प्रत्येकी महिन्यांना 300 युनिट वगैरे वीज वगैरे मोफत दिली जाण्याची अपेक्षा वगैरे ह्या बजेटमध्ये आपल्याला दिसत आहे. यात पाहिलं तर 1.2 करोड नोंदी वगैरे झाल्या आहेत. तसेच 14 लाख अर्ज सुद्धा आले आहेत त्यात. तसेच अर्बन एरियामध्ये 0.2 म्हणजे 2.0 अंतर्गत 1 कोटी गरीब व मध्यमवर्गीयांना घरासंदर्भात गरजा भागवण्यासाठी 10 लाख कोटीची प्रोव्हिजन सुद्धा करण्यात आली आहे. यात पुढच्या 5 वर्षासाठी केंद्र सरकारकडून 2.2 लाख करोड रुपयाची वगैरे तरतूद वगैरे करण्यात आलेली आहे. तसंच पुढील 10 वर्षात स्पेस इकॉनॉमी बद्दल म्हणजे अंतरिक्ष इकॉनॉमी बद्दल म्हणलं तर पुढील 10 वर्षामध्ये स्पेस इकॉनॉमीचा विस्तार हा 5x केला जाणार आहे. 5 पटीने वगैरे वाढवण्यात येणार आहे. 5 पट वाढवण्यासाठी यात सतत भर दिली जाणार आहे. या उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी 1000 करोड रुपये वगैरे व्हेंचर कॅपिटल फंड 1 करोडच्या इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे व्हेंचर कॅपिटल फंडची वगैरे स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मोबाईल फोन स्वस्त होणार, म्हणजे मोबाईल फोन वगैरे स्वस्त करण्यासाठी मोबाईल चार्जेसवरील जो बेसिक जी कस्टम ड्युटी आहे ते 15% वगैरे घटवली आहे, म्हणजे कमी केलेली आहे. सोने चांदी आणि प्लॅटिनियम वरील कस्टम ड्युटी जी आहे ती कमी केलेली आहे. सोने आणि चांदीचा जो कस्टम ड्युटी आहे ती 6% वगैरे करण्यात आली आहे, आणि प्लॅटिनियमची कस्टम ड्युटी वगैरे 6.4% वगैरे करण्यात आलेली आपल्याला दिसून येत आहे. जर पुढील पाहिलं तर आपल्या इन्कम टॅक्स बद्दल काय म्हणलं आहे, या सर्व म्हणजे आपण सर्व प्रकारे गुंतवणुकीसाठी एंजल टॅक्स आहे तो पूर्णपणे खतम वगैरे केला आहे. म्हणजे ते टॅक्स नाहीसा वगैरे एंजल टॅक्स जो आहे तो नाहीसा वगैरे सरकारने वगैरे या बजेटमध्ये वगैरे आपल्याला केलेलं दिसत आहे. तसेच स्टँडर्ड डिडक्शनची जी मर्यादा जी 50,000 होती ती 75,000 करण्यात आलेली आहे. तसेच पेन्शनची मर्यादा ही 15,000हून 25,000 वगैरे करण्यात आली आहे. ह्याचा फायदा
4 कोटी पगारधारकांना तसेच पेन्शनधारकांना वगैरे केला वगैरे म्हणजे ह्याचा बेनिफिट वगैरे होईल असं म्हणता येईल. तसेच नवीन कर रचना आपण एकदा पाहून घ्या. नवीन कर रचना पाहिलं तर 0 to 3 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला काहीही टॅक्स नाही, म्हणजे नील वगैरे त्यांचं असेल. तसेच त्यांचं 3 to 7 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 5% वगैरे टॅक्स असेल. त्यांचं 7 to 10 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्यांना 10% वगैरे टॅक्स वगैरे एकूण उत्पन्नावर लागेल. तसेच 10 to 12 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 15% वगैरे टॅक्स वगैरे द्यावा लागेल. तसं 12 to 15 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 20% वगैरे टॅक्स द्यावे लागेल. ज्यांचं 15 लाखापेक्षाही जास्त उत्पन्न वगैरे आहे त्यांना 30% वगैरे टॅक्स वगैरे द्यावे लागणार. इन्कम टॅक्समध्ये वगैरे त्यांना एवढं टॅक्स वगैरे भरावी लागणार आहे. तसेच या भाषणामध्ये या युनियन बजेटमध्ये दुनियाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेवर म्हणजे एक आव्हानाच्या काळातून वगैरे जात आहेत मोठ्या अर्थव्यवस्था वगैरे. तशी भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती दुनियाच्या तुलनेत चांगली आहे असं अर्थमंत्र्यांनी वगैरे मानलं आहे. तसेच भारतामध्ये इन्फ्लेशन रेट कमी करण्याचे वगैरे ध्येय आहे, म्हणजे ते 4% बी खाली आणण्याचे वगैरे गव्हर्नमेंटचे वगैरे ध्येय आहे. तर सरकारचे फोकस आहे ह्या बजेटमध्ये जे फोकस आहे ते गरीब, महिला, युवा आणि शेतकऱ्यावर जास्त फोकस या बजेटमध्ये आपल्याला दिसून आला आहे. सरकारचा रोजगार निर्मिती करण्याकडे चांगलाच फोकस आपल्याला दिसून येत आहे. आपलं रोजगार निर्माण करण्यासाठी 5 स्कीम वगैरे सरकारने वगैरे लॉन्चसुद्धा केलेल्या या बजेटमध्ये आहेत. त्या 3 स्कीम वगैरे त्या स्पष्ट थोडक्यात सांगितल्या आहेत. आणखी 2 स्कीम कोणत्या आहेत ते आणखी आलेले नाही. तर 3 स्कीम वगैरे सरकार आहेत असं म्हणता येईल. आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी 2 लाख करोड रुपयाची वगैरे घोषणासुद्धा सरकारने वगैरे केली आहे. 2 लाख करोड रुपयाची वगैरे घोषणासुद्धा या बजेटमध्ये वगैरे केली आहे. तसेच इन्फ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंगवरही बजेटमध्ये चांगला फोकस वगैरे आपल्याला दिसून आला आहे. रोजगार देण्यासाठी सरकार इन्सेंटिव्हची 3 स्कीम वगैरे आणणार आहे. ती 3 स्कीम वगैरे लॉन्च केल्या आहेत. ते 2 स्कीम वगैरे आणखी काही कशा आहेत ती काही कळालं नाही. तसेच 25,000 विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे योग्य दरात 1.5 लाख कर्ज वगैरे देण्यात येणार आहे. म्हणजे 25,000 विद्यार्थ्यांना 7.5 लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. तसेच म्हणजे पूर्वोत्तर राज्यात 26,000 करोडचे एक्सप्रेसचे आणि हायवेची घोषणा वगैरे केलेली आहे. तर त्यामध्ये कोणते राज्य ज्यात बिहार आहे, झारखंड आहे, ओडिशा आहे आणि आंध्र प्रदेश वगैरे त्याच्यामध्ये आहे. तसं बिहारमध्ये न्यू मेडिकल कॉलेज आणि एअरपोर्टची घोषणा वगैरे सुद्धा केलेली आहे. म्हणजे तसेच आर्थिक सहाय्यताही ती अति जास्त गतीने वगैरे करणार आहे. म्हणजे ह्या बजेटमध्ये पाहिलेलं आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये बेनिफिट जास्त आपल्याला दिसत आहे. म्हणजे त्या राज्यांना वगैरे बेनिफिट ह्या बजेटमध्ये जास्त मिळालं आहे. कारण की ही जी सरकार आहे ह्या 2 राज्यावरच सध्या टिकून आहे. ही जे 2 राज्य नसते तर हे बजेट वगैरे म्हणजे हा सरकार वगैरे तेव्हाच पडलं असतं. हे जे सरकार आहे ह्या 2 राज्यावरच जास्त निर्भर आहे. त्यामुळे या दोन्ही राज्याला चांगली रक्कम वगैरे आपल्याला मिळालेली दिसत आहे. तसे आंध्र प्रदेश विषय बोलायचं म्हणलं तर 21,400 करोडचे पॉवर प्रोजेक्टसुद्धा डेव्हलपमेंटसुद्धा होणार आहे.
म्हणजे 21,400 करोडचे पॉवर प्रोजेक्ट डेव्हलप सुद्धा होणार आहेत. आंध्र प्रदेशसाठी तसेच वेगळे आंध्र प्रदेशसाठी 15,000 करोडचे वगैरे वित्तीय सहायता वगैरे सुद्धा ह्या बजेटमध्ये वगैरे करण्यात आली आहे. तसेच पोलाभर प्रकल्पासाठी अतिरिक्त आर्थिक मदतीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. तसंच PM आवास योजनेतून 3 कोटी न्यू घर वगैरे घोषित सुद्धा करण्यात आले आहेत. म्हणजे 3 कोटी घर वगैरे नवीन बांधले जाणार आहेत. ग्रामीण विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 2.66 लाख करोड रुपयाची वगैरे तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाहिलं तर आणखी इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे तर कंपन्याविषयी तसंच MSME ची मदत करण्यासाठी फायनान्सिंग आणि रेग्युलेटरमध्ये त्यांच्या नियमामध्ये वगैरे बदल करण्यात येणार आहे आणि त्याचा शिथिलता वगैरे आणण्यात येणार आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये MSME साठी क्रेडिट गॅरंटी स्कीम्सची सुद्धा घोषणा वगैरे करण्यात आली. यात म्हणजे या स्कीममध्ये वगैरे काही गिरवी न ठेवता वगैरे यामध्ये लोन मिळत असतं. तसेच MSME गॅरंटी स्कीममधून म्हणजे 100 करोड रुपयेपर्यंतचे लोन वगैरे दिले जाणार आहेत. तसेच 100 सिटीमध्ये वगैरे इंडस्ट्रियल पार्क वगैरे विकसित केले जाणार आहेत. 100 सिटीजमध्ये वगैरे हे विकसित वगैरे केले वगैरे जाणार आहेत. सरकार ऑफशोर मायनिंग ब्लॉकची वगैरे लिलावाद्वारे वगैरे विक्री सुद्धा करणार आहेत. मायनिंग ज्या खाणीची वगैरे. तसेच पाहिलं तर क्रिटिकल मिनरल मिशन योजनेची सुद्धा घोषणा वगैरे या बजेटमध्ये आपल्याला केलेली दिसत आहे. तर या यामधून विदेशात आपल्याला संपत्तीची वगैरे खरेदी वगैरे केली जाणार आहे. संपत्ती वगैरे खरेदी वगैरे केली जाणार आहे. या स्कीममध्ये वगैरे भारत सरकार वगैरे खरेदी वगैरे करणार आहे. तसंच NTPC आणि BHEL ही जी कंपनी आहेत ह्या दोन्ही कंपन्यांचा वगैरे या बजेटमध्ये वगैरे आपल्याला उल्लेख वगैरे आढळून आला आहे. ह्या दोन्हीचं जे जॉईंट व्हेंचर झालं आहे म्हणजे जे जॉईंट व्हेंचर वगैरे झालेलं आहे ते सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट उभारणार आहेत या जॉईंट व्हेंचरमुळे. तसेच हे जे थर्मल प्लांट आहे ते 800 मेगावॅटचं वगैरे हे प्रोजेक्ट वगैरे असेल. म्हणजे NTPC आणि BHEL या दोन्ही कंपनीचं वगैरे ही जॉईंट व्हेंचर वगैरे असेल. तसेच खाजगी क्षेत्राच्या सहाय्याने छोटे न्यूक्लिअर पॉवर प्लांट सुद्धा उभारले जाणार आहेत. तसेच FY25 साठी 1.11 लाख करोडची वगैरे कॅपेक्स वगैरे जाहीर करण्यात आले आहे. तसंच BHEL आणि NTPCच्या जॉईंट व्हेंचरमधील मेगा प्रोजेक्टसाठी मदत सुद्धा करण्याचा वगैरे या बजेटमध्ये विचार केलेला आपल्याला दिसून आलेला आहे. तसेच सिंचाई प्रोजेक्टसाठी 11,500 ची वगैरे मदत वगैरे केली जाणार आहे सिंचाई प्रोजेक्टसाठी वगैरे. तसेच ह्या बजेटमध्ये आणखी काही गोष्टी वगैरे रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी सुद्धा 1.1 लाख करोड रुपयाचे वगैरे प्रोव्हिजन वगैरे केली जाणार आहे. 1 लाख करोड रुपये वगैरे रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी वगैरे तरतूद वगैरे करण्यात आली आहे 1 लाख करोड रुपयाची वगैरे. तसेच FY25 मध्ये
25मध्ये अंदाजे म्हणजे आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते 48.2 लाख करोड रुपयाचे वगैरे आहे. आणि सरकार जे FY25मध्ये वगैरे 1.63 लाख करोड रुपयाचे वगैरे कर्ज सुद्धा घेणार आहे बाहेरून वगैरे. तसेच आणखी इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे शॉर्ट टर्म गेनिंग टॅक्स STCG ही जी आहे तो 20% केलेली आहे, जी की पहिलं 15% वगैरे होती. एक निगेटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे हा एक म्हणजे वाटलं नव्हतं ही वाढेल म्हणून, पण हे सरकारने वगैरे वाढवलेलं आहे. ही एक म्हणजे एक इन्व्हेस्टरसाठी वगैरे निगेटिव्ह वगैरे बाब आहे. तसेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जे आहे ते 12.5% वगैरे केलेलं आहे, जे की पहिलं 10% होतं. तसंच फ्युचर आणि ऑप्शन बद्दल बोलायचं म्हणलं तर फ्युचर आणि ऑप्शनवरील STT जी आहे ती वाढवली आहे. म्हणजे फ्युचरवरील STT ती आता 0.2% वगैरे केलेली आहे. आणि ऑप्शनवरील STT 0.1% वगैरे केलेली आहे. तसेच आपण जी शेअर वगैरे बायबॅक वगैरे करताना कंपनी आपण विकत असतो, त्यामधून जर आपल्याला इन्कम वगैरे शेअर बायबॅकमधून जर आपल्याला उत्पन्न वगैरे झालं असेल तर ते उत्पन्नावर सुद्धा आता टॅक्स वगैरे द्यावा लागेल. तर तसेच आणखी काही हे जे बजेट आहे ते मागील 10 वर्षाची सर्वात कमजोर बजेट आहे. म्हणजे एक मजबूर वगैरे बजेट आहे. या बजेटमध्ये जी महत्त्वाचे पॉईंट आहेत ते कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला. तर शेवटी जर काही पॉईंट राहिले तर आपण आणखी एखादी व्हिडिओ बनवून ते सुद्धा आपण कव्हर करण्याचा वगैरे प्रयत्न करणार आहोत. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.